बरेचसे सरदार फार कर्तृत्ववान असतात, पण त्यांचं नावही इतिहासाला माहीत नसतं. त्यांच्या वंशजांनाही त्यांचं काय इतिहास असा वस्तुनिष्ठ आणि नेमकेपणानं माहिती नसतो. रायजींचं तसंच झालं. रायजी पाटील शिंदे हे महादजी शिंद्यांचे सरदार, महादजी शिंद्यांचे ते सेनापती. अच्छा. महादजी शिंदे हे उत्तर पेशवेमधले फार मोठे सरदार, फार मोठं व्यक्तिमत्व. आपल्याला माहिती आहे, आज ग्वाल्हेरला त्यांचे सगळे ते संस्थान आणि ते वंशज आहेत. महादजी शिंदेंनी मराठ्यांच्या राज्याचा फार मोठा, खरं तर पानिपतानंतर जो परत भरून मराठी राज्याचं नुकसान हे महादजी शिंद्यांनी काढलं. त्याच्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ह्या महादजींना ज्या मंडळींची साथ लाभली त्यापैकी एक म्हणजे रायजी पाटील शिंदे. महादजींनी आता झालं असं, 1771-72ला म्हणजे पानिपत नंतरच्या काही काळात मराठा सरदारांनी माधवराव पेशव्यांच्या काळात पुन्हा दिल्लीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. पुन्हा तो पानिपतानंतरचा पराभव हा 10-12 वर्षांनी भरून काढला. त्याच्यानंतर 1772 नंतर माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला, नारायणरावांचा खून, रघुनाथरावांचं ते येणं, त्यांच्या विरुद्ध बारभाईंचं कारस्थान, नंतर परत रघुनाथरावांनी घेतलेली इंग्रजांची मदत, परिणामी घडलेलं पहिलं आंग्र मराठा युद्ध, या सगळ्यांमध्ये मराठ्यांची सत्ता जरा काय म्हणूयात आपण अस्थिर झाली आणि परत उत्तर भारतातलं नियंत्रण मराठ्यांचं जायला लागलं. तर परत 1782ला महादजी शिंदे उत्तरेत निघाले आणि मोठ्या जोमानं त्यांनी विस्तार मराठी राज्याचा उत्तर भारतात केला. त्याच्यात महत्त्वाची साथ रायजी पाटील शिंदे आणि त्या सगळ्या सरदारांची त्यांना लाभली होती.